नमस्कार मित्रांनो, मी शेखर माने माने गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, मी आज शेळ्या घेऊन तळ्यावर आलतो बरं का। तर हा तळ्याचा भराव आहे आणि हा माझ्या शेळ्या आहेत। तर मित्रांनो, मी तुम्हाला तळ दाखवतो बरं का। एकच मिनटं, हे बघा, हे तळ्याच्या खाली म्हणजे असं हे बघा, ही इंग्रजकालीन तळ आहे। इंग्रजांनी बांधलेलं तळ आहे। कमीत कमी हे बघा कसे त्यांची बांधकामाची स्ट्रॅटर्जी होती मित्रांनो। एकदम दगड वगैरे चिरेचे आहेत आणि ओळीनं लावून त्यांनी तळ्याचं बांधकाम केलेलं आहे। हे बघा, तुम्हाला दाखवतो मी। बघा, ही अशी दगड, अशी ओळीनं दगड लावलेले आहेत मित्रांनो, हे बघा। तर आणि ह्याच्यामध्ये काय सिमेंट कॉन्क्रीट वगैरे ह्या दगडामध्ये भरलेलं नाही। त्यांनी ज्यावेळेस दगडाचे बांधकाम केलं होतं त्यावेळेस त्यांनी ह्याच्यामध्ये मुरुम टाकलेला होता बघा। हे बघा, ही अशी ओळीनं दगड लावलेली होती बघा। आणि हा जर दगड काढायचा म्हणलं मित्रांनो तर कदापि ही शक्य नाही। बघा, दगडाच्या मध्ये तर त्यांनी चिपऱ्या टाकलेल्या आहेत त्या। हे बघा, असं इंग्रज सरकार होतं मित्रांनो। आपल्यावर इंग्रज सरकारने कमीत कमी 150 वर्ष राज्य केलं आणि 150 वर्ष राज्य करत असताना अशी त्यांनी तळं, रेल्वे लाईन, अशी भरपूर कामं केलेली आहेत। त्यांची बांधकामं आत्ता सध्या शहरामध्ये आपल्याला बघण्यासारखी आहेत मित्रांनो। हे बघा, ही इकडं असं म्हणजे हा तळ आहे। ही तळ्याचा पूर्ण असा हा व्यास आहे बघा। तर हा व्यास आहे 7 किलोमीटरचा पूर्ण। तर इकडं बघा, आणि त्यांनी काय केलेलं होतं बघा, ही तळ्याचा एकदम सेंटर आहे आणि सेंटरच्या मध्ये काय केलेलं आहे बघा, एक दगडी असं दगडाचंच बांधकाम करून एक पिचिंग तयार केलेली आहे आणि ते पाण्याची उंची असे मोजतात। हे बघा इथं। तर आणखीन ह्याच्यामध्ये पाणी बसतंय, मग त्याच्यावर दुसरे आपले इकडले लोक येऊन दुसऱ्यावर त्या पाणी मापायची पट्टी लावतात। तर तळ्याचा मेन एकदम मधोमध सेंटर आहे मित्रांनो हा। इथूनच पाठीमागं कॅनल पण आहे, शेतकऱ्यांना पाणी याच्या पाठीमागून सोडलं जाते। तर हे तळ आहे, इरुळ आहे ती। आणि ह्या बाजूला तळ्याचा ओव्हरफ्लो आहे। ओव्हरफ्लो म्हणजे काय तर सांडवा। तर इकडून पाणी तळ भरलं की असं खाली पाठीमागून जातं आणि तिकडं नदी आहे। तर मित्रांनो, इंग्रज सरकारने ज्यावेळेस आपल्यावर राज्य केलं त्यावेळेस ह्या तळ्याचं काम झालेलं आहे। आता कमीत कमी ह्या तळ्याला 110 ते 115 वर्ष पूर्ण झालेलं आहे, तरी ह्या तळ्याचं आणि कुठं डागडूज काय झालेलं नाही मित्रांनो। तर ही त्यांनी असं एकदम बांधकाम असं व्यवस्थित केलेलं आहे की ही जी पिचिंग आहे त्या पिचिंगीपासनं हे बघा, आता एवढं अंतर आहे आणि एवढ्या अंतराचा त्याने भरा असा एवढा इकडं असा वरती स्लूप दिलेला आहे पिचिंगचा। म्हणजे पाण्याला एवढं म्हणजे तिने असं क्लिअर केलेलं आहे की पाण्याचा दाब ह्या भरावर कमी प्रमाणात यावा आणि भराव एकदम मोठा आहे। ह्याच्या पाठीमागं सुद्धा मी तुम्हाला दावतो मित्रांनो। तर इंग्रज सरकार होते। आताच्या सरकारमध्ये असं ही शक्य नाही, कधी होणार सुद्धा नाही। कारण बघा, 4 बोटं बांध, चार ईद बरा बांधासाठी आपल्या इथं किती भांडणं चालल्यात। आणि आज ह्या तळ्याचं क्षेत्र मोजलं तर कमीत कमी 4-5 हजार एकरचं क्षेत्र आहे मित्रांनो। आणि एवढी जमीन आज कोण देणार नाही आणि कोणी देऊ पण शकणार नाही। आणि ज्यावेळेस इंग्रज सरकारने आपल्यावर राज्य केलं त्यावेळेसचं तळ असल्यामुळं ही तळं त्यावेळेस माणसं म्हणजे माणसं लावून बनवलेलं आहे। त्यावेळेस मशिनरी नव्हत्या, JCB नव्हते, पोकलेन नव्हते, अगर कुठले टिप्पर वगैरे काहीही नव्हतं मित्रांनो। तर मग मला सांगा, त्यांचं डोकं कसं असेल आज की माणसानं असं करायचं? मग विचार करा, त्यांनी जर आतापर्यंत जर आपल्या देशावर राज्य केलं असतं तर आज आपला देश जगात 1 नंबरला देश असता मित्रांनो। कारण त्यांची कामाची क्वांटिटी, क्लॅरिटी एकदम टाईट होते बघा। शहरामध्ये सुद्धा त्यांची बांधकाम आहे ती दगडाचीच बांधकाम आहे ती। रस्त्यावर पूल आहेत, आणखीन पडलेलं सुद्धा नाही तर। आणि आता जर कुठं काय झालं तर वाहून जाते असं आपल्याला बघायला पण मिळतं बरं का मित्रांनो। म्हणजे असं आहे। तर तुम्हाला जर बघायला यायचं जरी झालं तरी हे शिराळे गावचं तळ आहे, तुम्ही बघायला येऊ शकता, आनंद घेऊ शकता, बघण्यासारखं आहे मित्रांनो। तर चला, आता मी तुम्हाला ह्याच्या पाठीमागं दावतो कसं बनवलेलं आहे त्यांनी। आणि मी आज शेळ्या घेऊन आलतो, मग आता शेळ्या पण आहेत माझ्याबरोबर। चल रा, हे बघा मित्रांनो, तुम्हाला आणखीन थोडं दगडाचं दावतो। हे बघा कशी दगड त्यांनी बसवलेली आहे ती। ही दगड निघत सुद्धा नाही ते मित्रांनो। ह्याच्यात खेकड्याला सुद्धा वेज पाडायचं म्हणलं तर पाडता येत नाही। हे बघा, इतकं त्यांनी म्हणजे भारी दगड कुठून आणलेत। आता दगड बघायला भेटाना, आता मातीच्या इटा आहे त्या धडाधड पडत्यात, फुटत्यात। म्हणजे आणखीन सुद्धा दगडी बांधकामं त्यांची अशी होती मित्रांनो।
ही पाण्याची पाईपलाईन पाथरी गावाला केलेली आहे पिण्यासाठी उन्हाळ्यामध्ये. तर मित्रांनो हे बघा, मी आता तळ्यावरती आलो आहे. त्याचा भरावा आहे हा. मग इंग्रज सरकारने काय केलेलं होतं की हे तळ्याचं बांधकाम करताना मी ऐकून आहे की ह्याच्यामध्ये खाली शिसवतलेला आहे. ह्या तळ्याचा भराव एकदम खोल आहे आणि शिसवतून हे भराव एकदम स्ट्रॉंग बनवलेला आहे मित्रांनो. म्हणून हे तळं फुटण्याची काय एवढी भीती नाही. आणि हे बघा, त्यांनी इथून खाली अशा उतरायला खाली पायऱ्या केलेल्या होत्या. इथून खालीवर करता येतं. दगडी पायऱ्या बनवलेल्या आहेत मित्रांनो. आणि याला खाली पाठीमागे सपोर्ट पण दिलेला आहे. भराव पण 2 किलोमीटरचा मित्रांनो. हे बघा इकडं असा या भरावावर झाडी पण भरपूर आलेली आहे. हे बघा असा भरावा आहे. तर मित्रांनो ज्यावेळेस आपल्यावर देशावर इंग्रजांचं राज्य होतं त्यांच्या कालावधीमध्ये बघा असे भरपूर तळी झालेले आहेत. भरपूर बांधकामं एकदम टाईट झालेले आहेत. रेल्वे लाईनसुद्धा त्यांनीच आणलेली आहे. मग आताच्या काळामध्ये जर असं तळं बनवायचं म्हणलं तर शक्य आहे का? तर शक्य अजिबात नाही. बरोबर आहे का ना मित्रांनो? तर अगदी बरोबर आहे. म्हणजे बघा एवढा भराव मोठा आहे. खालून वर आलो तर मला थोडा दमसुद्धा लागलेला आहे, म्हणून थोडा थांबलो होतो मित्रांनो. तर बघा आज ही तळं आहे म्हणून इकडे शेतकरी सुखी आहेत. आज जर ही तळं जर नसतं तर आज इकडं बोरला नाही, हिरीला नाही पाणी. आणि ह्या तळ्याचा भराव इतका खालून मजबूत केलेला आहे की इकडून असा इकडं पाठीमागं ह्याच्या बघा ह्या तळ्याच्या पाठीमागून इकडं ही पुढची बाजू आहे आणि ही पाठीमागची बाजू आहे. म्हणजे झाडामुळे दिसत नाही. तर इकडं टिपकासुद्धा पाणी जात नाही. मग ह्या तळ्याचं पाणी जातं कुठं मित्रांनो? तर आणखीन कोणाला सुद्धा कळलेलं नाही की ह्या तळ्याचं पाणी खालून झुरपून कुठं जातं आहे. म्हणजे बघा आता जाणार तर आहेच कुठं ना कुठं, पण आणखीन जर असं कुठं बोर पाडली, कुठं जर विहीर पाडली तर शक्यतो पाणी तर एकदम कमीच लागत आहे मित्रांनो. मग विचार करा मग ह्याचं पाणी कुठं जात असेल. तर मी पण नाही सांगू शकत, कारण असं कुठल्या विहिरीला पाणी लागलं आहे आणि ह्या तळ्याचं पाणी आहे असं मी तर कधी आणि ऐकलेलं नाही. असं ह्या तळ्याचं बांधकाम इंग्रज सरकारने केलेलं आहे मित्रांनो. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढी माहिती सांगितलेली आहे. माहिती तुम्हाला कशी वाटली ते पण तुम्ही समजून घ्या. आणि ह्या तळ्यामध्ये मासे पण आहेत बरं का. आणि मासे जरी खायचे झाले तरी शिळ्याच्या तळ्यावर भेटतात. मासे तर प्रत्येकालाच आवडतात बरं का. पण प्रत्येक ठिकाणी मासे आहेत, तळे आहेत, बारकी बारकी भेटतात. पण शिराळच्या तळ्याचं मासं फेमससुद्धा होतं, पण आता नाहीत, कारण तळ्यात माल कमी आहे एकदम. म्हणजे असं मला माहीत नाही, म्हणतात, मी काय ऐकले म्हणजे ऐकून बोलतोय काय बघितलेलं नाही. तर मित्रांनो ही झाली तळ्याची माहिती बरं का. तर म्हणजे इंग्रज सरकार असं होतं मित्रांनो. इंग्रज सरकार त्यावेळेस आपल्यावर म्हणजे काय जुलुंबी करायचं असं म्हणायचे. तसं नाही, पण त्यांना माहिती होतं की आपण जर हे एवढं केलं तरच आपण भारत देशामध्ये थोडी सुधारणा अगर थोडं काहीतरी प्रगती करू शकतो आहे, हे त्यांना माहिती होतं मित्रांनो. तर इंग्रज सरकारच्या काळामध्ये बघा बांधकामं आता रस्त्याच्या खाली त्यांचे दगडी पूल आहेत बघा, आणखीन ते पडलेले नाहीत. म्हणजे एवढी त्यांची कामं करण्याची स्ट्रॅटर्जी योग्य आणि मजबूत होती मित्रांनो, आणि ती पण दगडी. आणि आता आपल्या इकडं जर मस्तपैकी सळा स्लॅब मोठा टाकून दुसऱ्या दिवशी तर वाहून जाते गापागापात. म्हणजे असं आहे. तर काम पण एकदम योग्य पद्धतीने केलं पाहिजे मित्रांनो. हे बघा हे तळ्याची बॅक साईड आहे. एवढं खोल आहे बघा असं. आणि हे दिसतंय ते पाथरी गाव आहे मित्रांनो. आणि इकडं हे तळ आहे या साईडला. हे बघा हे तळ आहे इकडं. हे झाडांमुळे काय दिसत नाही तुम्हाला, दावलेलंच आहे. तर म्हणजे हे बघा इथपर्यंत दगड आहे त्यांची. हे बघा ही वरची एकदम सेंटरची बाजू आहे, इथपर्यंत त्यांचं दगडी बांधकाम होतं. तर हे आता काय झालं की आता उन्हामुळे हे दगड वरचे हल्लेले आहेत, पण ह्याच्या खाली दगड हल्लेले नाही. दगड सुद्धा निघत असं मशीननं जरी दगड काढायचं म्हणलं तरी लवकर निघत नाही मित्रांनो. तिकडं सांडव्यामध्ये आहे तसं. पण आता पाईपलाईन वगैरे झाल्यामुळं आता तळ्याचं पाणी पण भरपूर आटतंय लवकर. कारण ह्याच्याहून लई शेतकऱ्यांनी पाईपलाईन केलेल्या आहेत, कारण पाण्याची गरज आहे. शेती भरपूर आहे, ऊसाचं क्षेत्र इकडं भरपूर आहे. आणि आज तळ आहे म्हणून निकाला शेतकरी सुखी पण आहे मित्रांनो. आणि कोणाच्या गावाला जरी तळ असेल तर तुम्हाला माहिती पण असते तळ्याच्या असल्यावर काय परिस्थिती असते. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.